नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आज आपल्यासोबत गेस्ट जे आहेत तर अमित लोकरे सर आहेत, ज्यांचा रँक 5 आलेला आहे आणि ज्यांना राज्यसेवा मुख्य 2024 मधून उपजिल्हाधिकारी हे पद मिळणार आहे. खूप खूप अभिनंदन अमित. धन्यवाद सर. आणि त्यांनी हे यश जे मिळवलेलं आहे तर ते खूप प्रयत्नांनी मिळवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना बरेचसे फेल्युअर त्या ठिकाणी सहन करावं लागलेलं आहे. आणि याच्यामध्ये दुर्दैवानं त्यांच्या आयुष्यात पर्सनल लाईफमध्ये पण एक खूप खूप मोठी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. या सगळ्या बाबतीमध्ये आपण सविस्तर चर्चा करूया त्यांसोबत. नमस्कार, परत एकदा स्वागत आहे अमित आणि खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. पहिले तर सगळ्यांना मला असं वाटतं एक इंट्रोडक्शन द्या तुमचं, की तुमचा प्रवास कसा सुरू झाला किंवा तुमचं स्कूलिंग कुठं झालेलं आहे आणि तुम्ही कुठले आहात? येस सर. मी सालशे या गावचा आहे, जे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात आहे. माझं स्कूलिंग सर चिपळूणला होतो मी. माझ्या वडिलांची ड्युटी होती तिकडे फर्स्ट स्टँडर्ड पर्यंत. त्यानंतर 2री ते 10वी मी सुलाखी हायस्कूल बार्शी येथे झालं. त्यानंतर 11वी 12वी दयानंद कॉलेज लातूर. आणि त्यानंतर सर CET ला चांगले मार्क्स असल्यामुळे VJTI मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये माझं मी BTech कम्प्लीट केलं होतं. व त्यानंतर सर मी 2 ते 2.5 वर्ष विप्रोमध्ये ऍज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून काम केलं होतं. अरे वा, खूप छान. अजून तुमच्या स्कूलिंग बद्दल काय सांगता? म्हणजे तुम्ही पहिली तर सोडून द्या, पण नंतर बार्शीला जे काही शिक्षण झालं, कुठल्या शाळेमध्ये होतात, कशा प्रकारची शाळा होती, तुमचा तिथे परफॉर्मन्स कसा होता? येस सर. स्कूलिंग म्हटलं सर 2री ते 4थी प्राथमिक शाळा होती ते, आणि त्यानंतर 5वी ते 10वी हायस्कूल होतं, सुलाखी हायस्कूल बार्शी म्हणून. तर माझा परफॉर्मन्स चांगला होता आणि तोडकरी सर असतील किंवा बाकीचे स्वामी सर असतील, त्यांचं खूप चांगलं गायडन्स मिळालं. त्याशिवाय मी सर क्रिकेटमध्ये पण होतो. येस सर. सोलापूर विनू मंकट ट्रॉफी असते सोलापूरमध्ये, ती आम्ही जिंकली होती आणि विभाग स्तरावर आम्ही क्रिकेट खेळलो होतो. त्या म्हणजे मला शाळेचं नवल वाटतं की म्हणजे क्रिकेट सोबतच स्पोर्ट्स सोबतच अभ्यासाला वाव दिला. आणि 10वी मध्ये सर 95.45% होते. तर येस सर, दोन्ही बॅलन्स करून चांगले मार्क आले होते. त्यानंतर सर दयानंद सारस कॉलेज लातूरला गेलो. बरं, आता सध्या घरी कोण कोण असतं? तुमची आर्थिक परिस्थिती काय, त्याच्यावर थोडं सांगता येईल का? कुटुंब काय? येस सर. घरी म्हणजे माझी आई आहे, त्यासोबतच काका काकी आणि आजी आजोबा आहेत. जॉईंट फॅमिली तुमची? जॉईंट फॅमिली म्हणता येईल सर. वाटण्या झालेल्या आहेत, परंतु ठीक आहे, राहायला एकत्र. येस सर. आणि शेती वगैरे? शेती सर 4 एकर आहे. 3 एकर कोरडवाहू आहे आणि 1 एकर बागायती आहे. आणि भाऊ माझा सध्या स्पर्धा परीक्षा तयारी करतोय तो. येस सर. आणि तो ऍग्री मेन्स दिलेला आहे आता. 3री मेन्स होते जे ऍग्रीकल्चर मेन्स, आणि रिझल्टची वाट बघत आहेत. बरं, नक्कीच त्यांच्या भावाचे आपल्याला असाच पॉडकास्ट करायला भेटो एवढी एक अपेक्षा, की ऍग्रीचा रिझल्ट मला वाटतं पुढच्या आठवड्यात वगैरे लागेल आणि इंटरव्ह्यू पण चालू होतील आणि लवकरच तो पण एक रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल. तर आता ते तुम्ही शाळेमध्ये वगैरे बऱ्यापैकी स्कॉलर स्टुडंट दिसत आहेत, इव्हन स्पोर्ट्समध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही केलेलं आहे. तर बऱ्याच मुलांचं कसं होतं की आता काल आकाश पवार पण येऊन गेले, ते स्पोर्ट्समध्ये नेटबॉलला नॅशनल लेवलला खेळले. त्यांना इंटरव्ह्यूमध्ये पण हा प्रश्न विचारला होता की बाबा स्पोर्ट्स मुलं बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, तर तुमचं असं कुठे नुकसान झालेलं दिसलं नाही? 95% म्हणजे खूप स्कॉलर. तुम्ही हे बॅलन्स कसं केलं? म्हणजे क्रिकेट पण डिव्हिजनल लेवलला खेळणं सोपी गोष्ट नाहीये आणि अभ्यास. येस सर. मला वाटतं सर एक्झाम आल्यानंतर मी अभ्यास करायचो, परंतु डेली रुटीन मध्येच माझ्या 3 तास खेळायला मी दिलेले असायचे आणि घरच्यांनी पण कधी रोखलेलं नव्हतं मला. आणि माझं म्हणजे बॅटिंग खूप चांगली होती क्रिकेटमध्ये, आणि त्यामुळे सर पण मला खूप प्रोत्साहन देत होते. आमचे देशमुख सर होते क्रिकेटचे, तर त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं. त्यासोबत मित्र होते ओंकार कुलकर्णी, अभिजित गायकवाड, सोबत असल्यामुळे एक टीम झाली होती आणि स्पोर्टला डेडिकेटेड 3 तास द्यायचोच आम्ही डेली. म्हणजे शनिवार म्हणजे वीकेंड असो वीक असो, शाळा असली तरी 3 तास देणे कंपल्सरी होतं आणि घरच्यांनी कधीच रोखलं नाही. त्यामुळे फ्री माइंडेड खेळत होतो आणि जेव्हा परीक्षेला तेव्हा अभ्यास करत होतो. त्याच्यामुळे अशी कधी अडचण आली नाही की अभ्यासामुळे मला स्पोर्ट्स रोखलं. इव्हन मी परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत खेळायचो, ज्याने मेंटली मी फ्री राहील आणि स्पर्धेत आपल्या एक्झाम मध्ये चांगलं कॉन्फिडन्सनी मार्क पाडेल. तर येस सर. त्या खेळण्याचा इथं स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये काही फायदा झाला का तुम्हाला? नाही, नक्कीच फायदा झालाय सर. जसं स्पोर्ट्समध्ये आपण बघतो की प्रत्येक रोज हार जीत असते. म्हणजे एक माझी लेग साईड वीक होती, तर ती रोज मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न होतो. तोच प्रयत्न सर स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये तर खूप झालेला आहे. जसं की माझं मराठी ऑब्जेक्टिव्ह वीक होतं, तर डेडिकेटेड मी दर दिवशी 3 तास डेली देत होतो. तर नक्कीच फायदा झाला. त्याचबरोबर कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन असेल किंवा एक लीडर, मी कॅप्टन पण होतो स्कूल टीमचा, तर त्याचा पण नक्कीच मला फायदा झाला. आणि तेच स्किल मला वाटतं लिडरशिप क्वालिटीज इथं पण मी केलं, कारण आमचा एक ग्रुप होता, तर एक मला सरच म्हणाय म्हणजे लीडर टाईपच मला हे करायचे सगळे पोरं पण. तर आहे तेच, म्हणजे मला वाटतं खूप फायदा मेंटली आणि फिजिकली फिट राहण्यात नक्कीच फायदा. आणि 11वी 12वी कुठं झालं तुमचं? सर दयानंद सायन्स कॉलेज लातूरला झालं होतं 11वी 12वी.
तेथे पण सर स्कोर चांगला होता, 90% होते 12वीला. अरे वा. आणि सीईटीला पण चांगला स्कोर होता आणि त्याच्यामुळे सर व्हीजीटीआय मिळालं होतं कॉलेज. व्हीजीटीआय खूप चांगलं प्रेस्टिजियस कॉलेज आहे, ते पण एक खूप अचिव्हमेंट. बऱ्याच जणांना लातूरचं माहित नसेल तर मी जेव्हा प्रिपरेशन करायचो, शाहू म्हणजे बायोलॉजी, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर शाहूला जायचं, इंजिनियर व्हायचं असेल दयानंदला जायचं. दयानंदला माझा नंबर लागला तर आम्ही गेलो नव्हतो, पण शाहूलाच सगळेजण ट्राय करत होते त्यावेळेस. तर हे पण खूप चांगली गोष्ट आहे. मग ग्रॅज्युएशन व्हीजीटीआयला जे केलं, ग्रॅज्युएशन कुठल्या स्ट्रीम मध्ये केलं, काय त्याचा काय एक्सपिरियन्स? सर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये माझं बीटेक कम्प्लीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये सर सेमीकंडक्टर वगैरे शिकायला भेटलं, परंतु जॉब ऑपॉर्च्युनिटीज आयटी क्षेत्रात जास्त होत्या, कोर ब्रांचेस मध्ये कमी होत्या आणि कोर मध्ये कंपन्या पण कमी आल्याच नव्हत्या जवळ. आणि माझं प्री प्लेसमेंट झालं होतं इंटर्नशिपलाच. एक तो म्हणजे 3rd इयरच्या एंडला माझं विप्रोमध्ये प्री प्लेसमेंट झालं होतं आणि मला पीपो मिळाला होता सर. म्हणजे इंटरव्ह्यू द्यायची गरज पडली नव्हती 4th इयर. विप्रोनेच मला इंटर्नशिप प्लस जॉब ऑफर केला होता. छान. विप्रो मध्ये जॉब पण केलेला आहे त्याने. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आता हे एमपीएससी करायचं, अधिकारी व्हायचं, हे खूळ कुठून आलं? नाही सर, म्हणजे पहिल्यांदा सर 10वी पर्यंत क्रिकेटरच व्हायचं होतं. म्हणजे माझी इच्छा, माझे वडील खूप क्रिकेटचे फॅन होते, राहुल द्रविड त्यांना आवडायचा, मला पण आवडतो, अजून पण आवडतो, पर्सनॅलिटी ओव्हरऑल. तर 10वी पर्यंत क्रिकेटरच व्हायचं होतं. पण परत मी स्वतःला म्हणजे 10वी दिवाळीपर्यंत मला वाटलं की कोणतरी मला नेईल पुण्याला क्लबला वगैरे, पण तसं काय झालं नाही. मग मी ते माझीच चूक आहे म्हणतो, मीच स्वतःच इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे होता पुण्याला किंवा क्लबला. तेव्हा असं काही हे नव्हतं झालं, डिसेंट्रलायझेशन नव्हतं झालं क्रिकेटचं की सगळ्याच शहरात क्लब वगैरे असतील. तर मग त्यानंतर निर्णय घेतला की जॉब घ्यायचा, बेसिक लाईफ जगायची. परंतु जेव्हा मुंबईला आलो मी आणि बार्शीत राहत होतो आम्ही, जरी मी करमाळ तालुक्यात होतो तरी बार्शीत 10वी पर्यंत राहत होतो. तर कल्चरल शॉक होता, म्हणजे बिल्डिंग, पाणी किती स्वच्छ आहे. आमच्या बार्शीत लाईट खूप जायची, 5 ते 9 लोड शेडिंग असायचंच. तर मुंबईला गेल्यावर म्हणजे एकदम डिफरंट होतं. आणि गावाकडे पण लाईट, रात्रीच लाईट असायची. त्याच्यामुळे शेतात काका आजोबा असतील किंवा आमचे पप्पा पण कधी कधी रात्रीच जायचे. त्याच्यामुळे कुठंतरी मला वाटायचं की यार हे चुकीचं आहे, दिवसा लाईट पाहिजे शहरात. म्हणजे असे बेसिक प्रॉब्लेम पासून सुरुवात झाली. मग कळायला लागले की बाबा हे असतं, स्पर्धा परीक्षा आहे, तिथून आपण हे करू शकतो, प्रश्न सोडू शकतो लोकांचे. मग व्हीजीटीआयला घेतल्यानंतर 3rd इयर 4th इयरलाच मला समजलेलं की मला तेच करायचं आहे. तर मग 2 वर्ष जॉब करण्याचं कारण होतं की मला सेव्हिंग, फायनान्शियली एवढं माझं स्ट्रॉंग बॅकग्राऊंड नव्हतं. तर वडिलांना मी सांगितलेलं की मी 3 वर्ष प्रिपरेशन करेल आणि तुमच्याकडून रुपया पण घेणार नाही, आणि त्यासाठी मी म्हणजे सेव्हिंग यूज करेल पर्यंत. तेच झालं. आणि मग तेच कल्चरल शॉक होता. आणि दुसरं कारण म्हणजे एक इच्छा पण होती स्वतःची आणि वडिलांची पण इच्छा होती. आणि माझे मामा तालुकृषी अधिकारी बाळराजे मोळीक म्हणून, त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला, मेंटली किंवा फिजिकल हे असेल की तू कर, काहीतरी कर, चांगलं कर, समाजासाठी करू शकतो. ते स्वतः त्यांचं काम बघताना नक्कीच मला स्वतःमध्ये वाटत होतं की यार त्यांच्यासाठी सारखं काम करायचंय. तर ते आहे आणि त्याच्यामुळेच मी निर्णय घेतलेला. मग सर 19च्या एंडला मी जॉब सोडला होता आणि नशिबाचं असं की 4 महिन्यातच कोरोना आला, 4 लॉकडाऊन लागलेलं होतं. पण मी 2 अटेम्प्ट दिले युपीएससीचे, पण त्यात काही सक्सेस मिळाला नाही. म्हणून मी सर लगेच एमपीएससीची प्री होती 22ची, 21ची 22 जानेवारीमध्ये प्री होती एमपीएससी 21ची. तर ती प्री दिली आणि लकीली मग प्री निघली. जर निघली नसती तर मी नक्कीच प्रायव्हेट क्षेत्राकडे परत वळालो असतो, पण प्री निघली. मी त्यावेळेस प्रिलिम्स मध्ये सीसॅटचे मार्क काउंट करत होते. येस सर, त्याच्यामुळेच निघली माझी प्री. 27-37 काहीतरी स्कोर, 250 काहीतरी स्कोर होता त्यावेळेस. बरोबर. जो युपीएससी कडून एमपीएससी कडे घेण्याचा निर्णय होता, तिथपासून तर आता सिलेक्शन पर्यंतचा काय प्रवास होता कसा? सर 2021 जसं सांगितलं की प्री दिली, प्री मेन्सला क्वालिफाय झालो, पण मेन्सला 350-360 काहीच रिडिंग नव्हतं. म्हणजे फक्त प्री पुरतच प्री निघली, सीसॅट वर प्री निघली आणि जास्त 3 महिनेच मिळाले, कारण त्यावेळेस मे मध्येच मेन्स झाले होते, मे 8-9 काहीतरी. मग ते झालं. मग त्याच्यानंतर मात्र मी डेडिकेटेड वर्ष, आपलं ऑगस्टला काहीतरी 2022ची प्री होती. येस. मग त्याच्यानंतर मी डेडिकेटेड वर्षभर केला अभ्यास. परंतु मला वाटतं सर बेसिक वर्ष पण कमी पडलं मला त्यावेळेस, कारण नोट्स वगैरे रेडी नव्हते, पण अभ्यास झाला होता. तर माझा रँक 2022ला 380 आला होता सर, आणि 372ला ईडब्ल्यूएस ची लास्ट पोस्ट मिळाली होती असं मला, येस आय गेस तेच आहे. आणि 0.25 ने पोस्ट गेली होती 2022. आणि 23ला नंतर ते, आणि अजून सांगायचं म्हटलं तर 22चा रिझल्ट मेन्सचा 23च्या मेन्सच्या आदल्या दिवशी लागला होता. बरोबर. आणि मला डिस्क्रिप्टिव्हला फक्त 53 मार्क आले होते. तर मी खूप स्वतःवर म्हणजे क्रिटिकल अनालिसिस केलं तर मला वाटलं की मी चुकलोय खूप. म्हणजे मी रँक एक्सपेक्ट करतो 300च्या अबव येईल ऑब्जेक्टिव्ह स्कोरनुसार, परंतु 380 आला होता आणि मला वाटत होतं की पोस्ट नाही मिळणार. आणि फायनल तसंच झालं, 372ला रँक क्लोज झाले आणि 0.25 माझी फायनल पोस्ट गेली होती. आणि 2023 साली 140 रँक होता आणि त्यात पण 1.25 मार्काने माझी पोस्ट गेली होती.
बरोबर आहे. मग 23ला आपण 22ला एक फेल्युअर बघितलं आपण 0.25 मार्कांना, येस सर. 23ला जवळपास 1-1.5 मार्कांना ते फेल्युअर येस बघितलं. सर. त्याच्यातून बाउन्स बॅक कसा केला? म्हणजे मला पुढचा नकोय प्रवास, पण इथून तुम्ही काय ठरवलं, कसं केलं येस सर. आणि कशा पद्धतीनं परत कोप अप केलं? येस सर. येस सर. 23ला जेव्हा रिझल्ट आला होता, म्हणजे मार्क कळाले होते, तर तेव्हा माझ्या बहिणीचं लग्न होतं. ते एक चांगला मोमेंट झाला की फॅमिली रियुनियन झालं खूप वर्षांनी. कोरोना नंतर मी घरी गेलो, 15-20 दिवस राहिलो, तर एक माइंड फ्री झालं होतं आणि एक ठरवलं होतं की आता दुसऱ्यांवर डिपेंड राहायचं नाही. असं रँक आणायचं की, म्हणजे असं नव्हतं की 5वा 10वा रँक आणायचं, पण असं होतं की चांगलाच रँक आणायचा, की दुसऱ्यावर डिपेंड नाही राहणार, एक चांगली पोस्ट मिळेल असाच अभ्यास केला होता. आणि मला वाटतं त्याच वेळेस माझ्या म्हणजे पप्पांचं जेव्हा निधन झालं 2021 साली, त्यानंतर माझ्या फॅमिलीनं खूप सपोर्ट केला. आणि मला वाटतं की मला जे सायकोलॉजिकल हेल्प पाहिजे होती किंवा स्टेबल राहण्यासाठी जी गरज असते स्पर्धा परीक्षा, एवढ्या फेल्युअर नंतर बरोबर साहजिकच माणूस ढासळतो, तर एक हेल्प करण्यासाठी माझे मामा होते, जसं मी सांगितलं बाळराजेमुळे. त्यानंतर माझे 3-4 मामा आहेत मला सर, तर त्यांनी नक्कीच मदत केली. युवराज मोळीक असतील, जयसिंग मोळीक असतील, रामराजे मोळीक, या सगळ्यांनी आईला, त्या तिघांचं काम होतं आईला सपोर्ट करणं, फायनान्शियली असेल किंवा सायकोलॉजिकल. कारण आई एकटी शेती करत होती, 3-4 एकर शेती आई हँडल करत होती एकटी, ती तर मला सपोर्ट करत होती, पण आईला सपोर्ट करण्यासाठी मामांची मदत खूप लागली. आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी निश्चिंत होतो. म्हणजे माझ्या यशाचं रहस्य सांगायचं असेल तर आई माझी नीट होती, सुदृढ होती आणि माझ्यासाठी ती स्वतः काम करायची शेतात, पण ह्या सगळ्यासाठी मामांची बॅकिंग होती. शेवटी बाकीचे म्हणून असतील, मावशी असतील, मावशींचे मिस्टर असतील, काका, त्यांनी पण खूप मदत केली मला. तर या सगळ्यांमुळे मला माझ्या अभ्यासावर मला कॉन्फिडन्स होता की मी एकदा बसलो अभ्यासाला, मला कोणी अडवणार नाही किंवा म्हणजे मी करू शकतो. परंतु जेव्हा आई नीट असेल माझी ती आणि भाऊ नीट असेल तर मी काही करू शकतो. मग मावशी असेल, मामा असेल, यांच्या हेल्पमुळेच मी आलो. त्याशिवाय काका काकी ह्या सगळ्यांमुळे एक मला माहित होतं की काही जरी झालं नाही तरी आई नीट आहे माझी, मी तर स्वतः आयुष्यात लढू शकतो फ्युचर. आईला एक मेंटल बॅकिंग जी लागते आईला पण, कारण भाऊ तिचा मुलगा 3-4 वर्षापासून अभ्यास करतोय, फेल्युअर येतंय, तर तो कसा असेल ह्या चिंतेत आई असायची. पण आई चिंतेत नसू नये म्हणून परत मामांची हेल्प, काकांची हेल्प, सगळे मावशीची हेल्प, ते मला वाटतं ते सायकोलॉजिकल हेल्प जी मिळाली तेच मला वाटतं माझ्या यशात टर्निंग पॉईंट आहे. ते तर म्हणजे बाकीचा सपोर्ट झाला, पण जे फेल्युअर होता म्हणजे 22ला आल्यानंतर खरं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. 23ला परत त्याच, आणि त्यांनी जे म्हटलं ना की मला कोणाची हेल्प नको होती रिझल्ट मध्ये, त्याची गोष्ट अशी होती की ऑप्टिंग आउट म्हणा किंवा माझा रँक जर तरवर, तर त्यांना असा रँक काढायचा होता की तिथं सिलेक्शनच झालं पाहिजे. बरोबर आहे, त्या पद्धतीने त्यांना ती गोष्ट बोलायची होती. तर की 23 नंतरची मग काय होत्या गोष्टी की ज्या 24 मध्ये एवढ्यापर्यंत रँक, आणि तसं बघायला गेलं तर 24ला त्या मानाने एवढी कॉम्पिटिशन नव्हती, 24ला प्रचंड कॉम्पिटिशन शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे. तिथं कुठल्या कुठल्या गोष्टी वर्कआउट झाल्या किंवा तुम्ही काय काम केलं, कुठल्या गोष्टीमधून तुम्हाला जास्त फायदा झाला? येस सर. 2022 आणि 23चा माझा रिझल्ट बघितला तर सगळ्या विषयाला सर ऍव्हरेज होते. ओके, म्हणजे टॉपर यायचं असेल किंवा सिलेक्ट व्हायचं असेल तर 1-2 विषयात तरी तुम्ही अबव ऍव्हरेज यायला पाहिजे. तर मला वाटतं मराठी ऑब्जेक्टिव्ह, इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह जो पेपर आहे आपला 100 मार्काचा, त्याच्यात मी 70+ कधीच गेलो नव्हतो. 3 मेन्स झाल्या होत्या. तर ह्यावेळेस कॉन्सन्ट्रेटेड फोकस त्याच्यावरच होता माझा की तिथं मला 75+ आणायचे आहेत. त्यासाठी मी सर डेली 3 तास डेडिकेटेड प्री टू मेन्स हा डेडिकेटेड वेळ दिला होता. मग याच्यात आपलं जे 21,000 पुस्तक आहे त्याच्यात सगळे एमसीक्यू, म्हणजे 1985-90 पासून काहीतरी एमसीक्यू येतात, ते सगळे सोडवले होते. आणि अजून एक केलं होतं ऍडिशन, जे पाटील सर होते, जे 23चे टॉपर होते, अक्षय पाटील. येस येस येस, मला नाव आठवत नाही सर, पण तेच होते. तर त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं की सलग पेपरच्या आधी, म्हणजे 3 दिवसाची मेन्स आहे त्याच्या आधी सलग 10 दिवस मी पास्ट इयर क्वेश्चन पेपर सोडवलेले होल, म्हणजे 1 तास देऊन डेडिकेटेड. तर मी तेच केलं होतं आणि मला वाटतं तिथं स्कोर इम्प्रूव्ह झाला. माझा 85 स्कोर आहे सर, 85.25. खूप चांगला स्कोर. GS टू GS 3 ला मला सर 2 वर्षी मार्क होते, तर ह्यावेळेस मी त्याच्याबद्दल कॉन्फिडंट होतो. ह्यावेळेस सर मी रिटर्नला पण चांगलं काम केलं होतं. 5-6 टेस्ट लिहिल्या होत्या, 2-3 ठिकाणी जाऊन सोडवल्या होत्या. तर तिथं माझा स्कोर 58 होता, तो 65 झाला. आणि त्यानंतर सर मी डेडिकेट GS4 ला, जो की 22ला सर 85 स्कोर होता, युपीएससीच्या नॉलेजमुळे, इकॉनॉमीच्या वगैरे आणि टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी चांगलं होतं. पण ते मी 23ला मला वेळ मिळाला नाही 22च्या इंटरव्ह्यूमुळे, आणि GS4 ला मी थोडा अभ्यास कमी राहिला माझा, तर तिथं 58 स्कोर आला होता. तर त्यासाठी पण मी डेडिकेटेड इकॉनॉमी, बेसिक जे नॉलेज आहे, फॅक्च्युअल माझा कंटेंट थोडा युपीएससी केल्यामुळे वीक होता, फॅक्ट्स माझ्या वीक होत्या, तर मी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं होतं. 5 इयर प्लॅन असतील किंवा बाकीच्या ज्या फॅक्ट्स आहेत, मनी डेफिनेशन वगैरे, मनी मल्टिप्लायर वगैरे, तर त्याच्यावर काम केलं होतं आणि नक्कीच त्याचा 90+ माझा स्कोर आलेला आहे. तर ह्या 2 विषयावर मला वाटतं फोकस, 3 विषयावर, डिस्क्रिप्टिव्ह, ऑब्जेक्टिव्हचा पेपर आणि GS4, याच्यावर फोकस केला आणि ओव्हरऑल मला वाटतं 2-3 विषयाला मी अबव ॲव्हरेज स्कोर काढलेला आहे. गुड. आता तुम्ही जो विषय मांडला ना, मी प्रिलिमच्या आधी खूप जणांना हे सांगितलं होतं, म्हणजे मंथन मध्ये आपण रोज रात्री 10 युट्यूब लाईव्ह भेटतो ना, की शेवटच्या 8 ते 10 दिवसामध्ये प्रिलिमच्या आधी आयोगाचे पेपर हार्ड कॉपी आणि पेपर सोडवा.
भले मार्क काउंट करू नका, काय नका, पेपर सोडवा, त्याचा खूप फायदा होतो, तोही तुम्हाला फायदा झाला. बाकी नवीन जे कंबाईनची तयारी करणार त्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की लँग्वेजचा पेपर कंबाईनला पण आहे. तर तुम्ही 8 दिवस आधी 4-5 दिवस आधी की लगातार तुम्ही ते पेपर प्रिंट काढून सोडवा, त्याचा खूप जास्त फायदा होतोय. इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये काय सांगतील आता? तुम्ही एवढी तयारी केली आणि इंटरव्ह्यूला तुम्ही सांगितलं की चांगले मार्क पण आहेत तुम्हाला. येस सर. इंटरव्ह्यूच्या बाबतीत म्हणाल तर सर मला म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच एक अल्युमिनाय स्कॉलरशिप मिळत होती, तर त्यासाठी इंटरव्ह्यू द्यावा लागत होता. तर जसं मी सांगितलं माझे मामा आहेत बाळराजेमुळे, तर त्यांनी फक्त एक सांगितलेलं की डोळ्यात डोळे घालून बोल, कॉन्फिडन्स ठेव. तर मला वाटतं तेच मी कम्प्लीट फॉलो केले आतापर्यंत. कंपनीत पण विप्रोमध्ये सर फर्स्ट इंटरव्ह्यू होता आणि फर्स्ट सिलेक्शन झालं होतं. तर तिने आता 22 मध्ये सर मला 70 मार्क होते, वाघ सरांचं पॅनल होतं. त्यानंतर 23 साली पांढरपट्टे सरांचं पॅनल होतं, 68 मार्क होते. आणि 2024 ला भुजबळ सरांचं पॅनल होतं, 64 मार्क्स होते. तर ओव्हरऑल मला वाटतं सर 3 इंटरव्ह्यू मध्ये आणि कंपनीच्या इंटरव्ह्यू मध्ये जर एक कॉमन गोष्ट असेल तर डोळ्यात डोळे घालून बोलणे, म्हणजे कॉन्फिडन्स दिसायला पाहिजे त्यांना इंटरव्ह्यूवरला की मी कॉन्फिडंट पर्सन आहे. बरोबर. आणि मग कंटेंट सर दुय्यम आहे असं मला वाटतं. म्हणजे कंटेंटला महत्व आहेच, पण जर आपण इनिशियलीच कॉन्फिडंट नसेल पहिल्याच उत्तराला तर तिथं त्यांना कळून जातं की वीक पर्सनॅलिटी आहे. तर आहे. आणि मला सर माझा शेवटच्या दिवशी शेवटचा इंटरव्ह्यू होता ह्यावेळेस, तर मला टाइम पण मिळाला बाकीच्या तयारी करायला. येस सर. त्याच्यामुळे मला वाटतं एक ऍडेड ऍडव्हान्टेज नशिबानं मिळाला मला, त्यामुळे मी सगळ्या बाजू कव्हर करू शकलो. शेवटी सर माझा 10 मिनिटं इंटरव्ह्यू झाला होता, प्रोफाईलवरच गेला, बाकीचं काही विचारलं नाही त्यांनी. म्हणजे मी बेसिक होतं माझं, आयटीचा प्रशासनात यूज असेल किंवा दंगल कशी रोखेल हे प्रश्न होता. त्यानंतर वोट चोरी झाली आहे का, त्याचबरोबर ईव्हीएम हॅक होतंय का, कारण माझं इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंड ते मी तयारी बेसिक जी प्रोफाईल केली होती याच्यामध्ये सर विशाल शितोळे सर असतील, तुमचं गायडन्स असेल, त्याचबरोबर मुकुंद होन सर असतील, संकल्प सर, संपंकज देशमुख, या सगळ्यांचा फायदा मला खूप झालेला आहे. तर येस सर, त्याच्यामुळे फायदा झाला. आणि अजून एक गोष्ट आहे की इंटरव्ह्यू मध्ये जाताना किंवा म्हणजे माझा शेवटच्या दिवशी शेवटचा होता आणि हे मला माहित होतं की माझा कमी वेळ होणार आहे, कारण 2:30 वाजलेल्या आणि मी पण जेवलो नव्हतो आणि पॅनल मेंबर्स पण जेवले नव्हते. तर मला माहित होतं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. ते मी चांगलं खूप प्रकार केला असं वाटतं आणि त्याचा इम्पॅक्ट मला मार्कामध्ये दिसून येतो. सगळ्यात महत्वाचं लर्निंग जे आहे ना की डोळ्यात डोळे टाकून बोलणे, कॉन्फिडेंटली बोलणे. आणि प्रत्येकाला मी इंटरव्ह्यूच्या वेळेस हेच सांगत होतो की बॉडी लँग्वेज, तुमचं फेशियल एक्सप्रेशन, तुमचे हावभाव या गोष्टी खूप मॅटर करतात. कारण बरेच सिनियर पॅनल मेंबर जे युपीसीचे राहिलेत त्यांनी असं सांगितलंय की आम्ही आल्या जज करत असतो, पुढच्या बऱ्याच वेळेला फॉर्मॅलिटीज असतात. त्यामुळे जे पुढे राज्यसेवेचा इंटरव्ह्यू तयारी करणार आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या. आणि कन्सिस्टंटली इंटरव्ह्यूला मार्क मिळवणं साधी गोष्ट नाहीये. म्हणजे एक पर्सनॅलिटीमध्ये काहीतरी गोष्ट आहे जी वर्क होते आणि ती वर्क झाली की कॉन्फिडन्स आणि डोळ्यात डोळे किंवा बॉडी लँग्वेज जी आहे तर ती खूप मॅटर करते ही गोष्ट होते. तर तुम्ही याच्यामध्ये आता जसं बघितलं की 22 फेल्युअर, 23 फेल्युअर आणि रँक 5 म्हणजे टॉप 10 किंवा सिंगल डिजिट रँक काढणं यासाठी खूप गोष्टी जुळून याव्या लागतात. तुमचं काय मत याच्याबद्दल, काय गोष्टी असं झाल्या असतील की? आय थिंक मला वाटतं सर व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन केलं होतं. मी रोज लिहित होतो की आई माझा रँक 2 आलेला आहे आणि मी डेप्युटी कलेक्टर झालेलो आहे. शेवटी रँक 5 आला पण पोस्ट मला भेटेल असं वाटतंय. आणि त्याचसोबतच बाकीचं म्हणजे अकॅडमिकली जे वीक होते ते स्ट्रॉंग केले एरियाज. आणि एक सायकोलॉजी पॉझिटिव्ह होते यावेळेस. जर झालं नाही तर मी जाणार आहे आयटी मध्ये, मला काय आता म्हणजे फरक पडत नाही आता माझ्या रिझल्टवर. म्हणजे MS धोनीचं वाक्य आहे, प्रोसेसवर लक्ष द्या, रिझल्टवर नको. तर तंतोतंत मी ते फॉलो केलंय की प्रोसेसला भरते. मला रिझल्ट लागला त्या दिवशी पण काही जास्त वाटलंय. मला उलट आनंद याचा झाला होता की माझा मित्राचं झालं, संदेश तावरे मित्र आहे माझा, तर त्याला 117 रँक आला, ह्याचा आनंद मला जास्त होता माझ्या रँकपेक्षा. फक्त मला एकदा रडू आला आईला बोलताना, ऑब्व्हियसली पहिला कॉल आईलाच केला होता, तर ते रडू आलं, भावासोबत रडलो थोडं. परंतु मला असं रिलीफ वाटतंय, म्हणजे असं काही आनंद एकदम असं नाही, पोस्ट मिळाली आणि एक रिलीफ आहे किंवा जॉब भेटलाय, चांगला जॉब भेटलाय. येस सर. आणि इथे मॅनिफेस्टेशन म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन, वैभव जाधवचं जे आपण बघितलं त्यांनी 591 सेम रँक 2 आणि उपजिल्हाधिकारी. फक्त रँक थोडा चेंज झालाय पण पोस्ट सेम आहे, उपजिल्हाधिकारी. त्याच्यावर आपण निश्चितपणे एखादा व्हिडिओ बोलू. याच्यावर थोडंसं तुम्हाला अजून बोलताय एक प्रोसेस बद्दल तुम्ही बोलले ना, मी मला वाटतं मंथन मध्ये काल परवा आपण बोललो, काही मुलं म्हणतात टेन्शन, मी त्यांना ते सांगितलं की प्रोसेसवर काम करा, एंडचा काही विचार करू नका. प्रोसेस आपल्या हातात असते, कर्मण्य अधिकार असते, माफलेषु कदाचन. आपण कर्म करत राहायचे, शेवटी यश मिळणं ना मिळणं, कधी उशिरा मिळतं, लेट मिळतं, पण तुम्हाला शेवटी जस्टिस मिळतोच, तो त्याच्याकडे असतोच. तर तीच गोष्ट आपल्याला मॅनिफेस्टेशन बद्दल अजून काही थोडं बोलता येईल का? म्हणजे सर आता मला बुक आठवत नाही, ते वाचलेलं मी. परत बाकीच्या सरांनी पण खूप गायडन्स केलं होतं, तुम्ही पण सांगत होते, खाटेकर सर पण होते, त्यांनी पण सांगितलेलं. तर मी फॉलो करायचो, आधी पण फॉलो करायचो, पण एवढं डेडिकेटेड नव्हतो. त्यावेळेस मी लायब्ररीत आले की पहिली स्टेप तेच होती माझी की माझा रँक आणि कुठली पोस्ट मिळणार आहे. आणि ते व्हिज्युअलायझेशन केल्यामुळे काय होतं की दिवस आपला वाया जात नाही जास्त. मी कंटिन्यू नाही म्हणलं तरी 10 ते 12 तास कंटिन्यू काम करू. मला माहित होतं माझा अभ्यास झालेला आहे सगळा, मला थोडा कमी केला तरी चालला असता असं
वाटतं एक मनात, पण मी ते फक्त एकच माइंड मध्ये होतं की 12चा अभ्यास करायचा आहे, 14 जेवढा होईल तेवढा, म्हणजे असं काही टाइम नव्हता, पण 8 ते 11 लायब्ररीत बसायचंय, डेडिकेशन 8-9 तास व्हायचं, चांगला अभ्यास 2-3 तास असा व्हायचा. पण एक व्हिज्युअलायझेशनने काय वाटतं मला की आपला डेली रुटीन सेट होतो आणि डिसिप्लिन कन्सिस्टन्सी मेंटेन राहण्यात मला वाटतं नक्कीच फायदा. मोटिवेशन टेम्पररी असतं सर, बरोबर, आज उद्या व्हिडिओ बघितला, आज व्हिडिओ काय, त्याचं मला वाटत नाही काय इम्पॅक्ट होईल, पण डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी जे 2 फॅक्टर वाटतात मला यशात माझ्या, तर ते व्हिज्युअलायझेशन मुळे आले असं मला वाटतं. आणि अजून एक आहे विजयाचे मानसशास्त्र, विश्वनाथ भाम सरांचं पुस्तक आहे, तर ते पण पुस्तक वाचलेलं होतं, त्याचा नक्कीच फायदा झाला होता. विश्वराज बामसरांचं पुस्तक त्या दिवशी आपल्या इनॉग्रेशनच्या वेळेस कोणतरी मला गिफ्ट केलं होतं, त्याच्या नोट्स काढून मी आपल्या चॅनलवर पण टाकलेले आहेत, तर कोणाला बघायचं असेल तर सर्च करा आपलं MPSC एक्झाम मंत्रावर, माझ्या 110 नोट्स मी त्या पुस्तकाच्या काढल्यात, तुम्ही त्या बघू शकता. आता उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये नवीन विद्यार्थी जे तयारी करणार त्यासाठी तुम्ही काय लर्निंग त्यांना काय सजेस्ट कराल की कशी तयारी केली पाहिजे, काय गोष्टी नेमकं डोक्यात घेऊन मानसिकता काय घेऊन आली पाहिजे? मला वाटतं मानसिक, मला ज्यांनी आता राज्यसेवेचा अभ्यास केला किंवा कंबाईन करतायत त्यांना मला वाटतं की उत्तम संधी आहे 2025 ची प्री काढणं. कारण मला वाटतं गेल्या 2 वर्षात माझी पण UPSC करताना प्री निघली नव्हती, परंतु MPSC करताना 120 मार्काचे प्लस मला आलेले होते UPSC. येस सर. तर मला वाटतं की MPSC विद्यार्थ्यांनी हेच फोकस ठेवा की प्री निघते, ठीक आहे अभ्यासाला वेळ कमी मिळेल मेन्सला जेवढा आहे तेवढा, पण यावेळेस भरपूर आहे, यावेळेस जवळपास 5.5 महिने अभ्यास. मग तर टेन्शनच नाही, 5.5 वर्षात कव्हर होऊ शकतो. पण प्रीला मला वाटतं तोच कॉन्फिडन्स ठेवायला पाहिजे की आपला ऑब्जेक्टिव्ह स्ट्रॉंग आहे, आणि ज्यांनी मेन्स दिलेले आहेत, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, मला वाटतं आरामशीर राज्यसेवेची प्री निघेल, UPSC ची पण प्री निघेल असं वाटतं. आणि फॅक्ट्सवर कंट्रोल असल्यामुळे भ्यायची गरज नाही आता. ते सायकोलॉजी मध्ये ठेवा की आपली निघणार आहे प्री, एक पॉझिटिव्ह इंटेंट ठेवा आणि पॉझिटिव्हली सॉल्व्ह करा, फुल अटेम्प्ट करा. आणि लॉजिक सरांचं जे अप्रोच आहे, लॉजिक बॅच आहे किंवा जे फॉलो करतो आपण लॉजिक, ट्रॅडिशनल जे लॉजिक आहे, जास्त वेगळं करू नका, काही जे फॉलो करायचं ते करा. आणि मला वाटतं नक्कीच प्री निघण्यास ते बरेच तुम्ही विषय काढला, मला बऱ्याच जणांनी कमेंट केली नंतर की ते टॉपर्सला विचारा सर अप्रोच वर्क होतो का किंवा त्याचा काही फायदा होतो का, काय आहे त्याच्याबद्दल? हा सर, अप्रोच बद्दल एक सांगायचं मला की मुलं आदल्या दिवशी बॅच घेतात तुमची किंवा 2 दिवसाआधी, आठवड्याआधी. मला वाटतं ती 2-3 महिने आधी जर घेतली किंवा 1 महिना तरी ऍटलिस्ट पाहिजे. कारण कसं होतं, मी 23ला माझा तो प्रॉब्लेम झाला होता, मी ऑनेस्टली सांगतो सर. कारण मी बॅच घेतली होती आधी पण केली नव्हती, पण शेवट वाटलं की करावी बॅच. त्याच्यामुळे काय झालं, ऍक्च्युअल एक्झाम मध्ये ते बॅच म्हणजे बॅचचे लॉजिक वापरावे का माझे स्वतःचं नॉलेज, कन्फ्युजन झालं होतं. माझी प्री निघली होती, चांगल्या मार्क निघली होती कारण माझं नॉलेज स्ट्रॉंग होतं, पण मला 3-4 प्रश्नात कन्फ्युजन झालं होतं. आणि ते बऱ्याच पोरांचं झालं पण होतं, माझे मित्र असतील त्यांना पण ते कन्फ्युजन झालं. तर मला असं वाटतं ओव्हरऑल आता 24ला मी पहिल्यापासूनच ते ठरवलेलं की जिथं लॉजिक लावायचं तिथे लॉजिक ठरलेलं आहे, जिथे येत नाही तिथं, आणि जिथं आपलं नॉलेज स्ट्रॉंग आहे तिथं लॉजिकची गरज नाहीये. चुकला तरी चालेल, तो बरोबर एखादा चुकला तरी चालेल, पण जिथं आपल्याला वाटतं की आपलं नॉलेज स्ट्रॉंग आहे तिथं नॉलेजवर फोकस केलं, आणि जिथं वाटतं की काहीच येत नाही आपल्याला तिथं लॉजिकचा वापर केला. आणि 140+ स्कोर होता सर माझा. 140+ हा खूप चांगला स्कोर आहे. आणि मागच्या वेळेस 24ला खूप जण, जसं मी म्हणलं ST आपले स्टुडंट होते, 156 मार्क प्रिलिम्सला त्यांना त्या ठिकाणी होते. ही पण खूप चांगली गोष्ट त्या ठिकाणी बघायला मिळाली. आता पुढचा जो माझा एक प्रश्न आहे की थोडं कंबाईन कडे तुम्ही कदाचित केली नसेल किंवा कंबाईन कडे जायला पाहिजे का राज्यसेवेकडे जायला पाहिजे असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. त्यातलं थोडंसं बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांचे रँक आले नाहीयेत, बरेच नाराज विद्यार्थी आहेत, ऑप्टिंग आउट साठी पण भेटतायत, तर त्यासाठी तुम्ही काय बोलणार? आणि ऑप्टिंग आउट साठी पण तुम्ही थोडंसं मदत करावी अशी. येस सर, ऑप्टिंग आउट साठी मी स्पेशली सर मदत करणार यावेळेस, कारण मी जे भोगलं ते माझ्या पुढचे जे मित्र आहेत आता येणारे सर्व्हिसमध्ये त्यांना भोगायला नाही पाहिजे. कारण 0.25 ने पोस्ट जाणं म्हणजे असं नाही की जे सिलेक्टेड झाले आणि न सिलेक्ट झाले त्यात खूप मोठा फरक आहे. एखादा कमी अटेम्प्ट केला असता तरी माझं झालं असतं, असं आहे. म्हणून मी नक्कीच यावेळेस हेल्प करणार आहे. आणि जे माझे सिलेक्टेड फ्रेंड आहेत आता वनामतीमध्ये आहेत किंवा यशदामध्ये आहेत त्यांना नक्कीच मी ऑप्ट आउट करण्यासाठी प्रोत्साहन करणार आहे. आणि राहिला प्रश्न सर काय करायला पाहिजे, तर मला वाटतं सर ज्यांचं ऑब्जेक्टिव्ह स्ट्रॉंग आहे आणि त्यांना फुल कॉन्फिडन्स आहे की मी जर कंबाईन डेडिकेटेड केली तर माझे निघणार आहे, तर त्यांनी शुअरली सर कंबाईनला वळायला पाहिजे असं मला वाटतं. कारण कॉम्पिटिशन वाढणार आहे सर कंबाईनला यावेळेस. आणि राज्यसेवा मला वाटतं ज्यांना अजून 1-2 वर्ष वाव आहे की त्यांना वाटतं की माझी राज्यसेवा क्लास 1 मिळू शकते, क्लास 2 मिळू शकते गॅझेटेड, तर नक्कीच मला वाटतं राज्यसेवेत पण तेवढाच चान्स आहे. कारण 5.5 महिने मेन्सला जर मिळत असतील तर मला वाटतं मेन्सची तयारी होते. आणि तुमचं मेन्स दिल्यामुळे आता थोडक्यात जर गेलं असलं तरी मेन्सचं नॉलेज एवढं मोठं आहे की प्री तर सहज निघेल. फक्त करंट वगैरे इश्यूवर थोडं फोकस केला, करंट जे टॉपिक असेल किंवा सायन्स जे आहे ते फोकस केलं तर मला वाटतं नक्कीच प्री निघेल. मग ते स्वतः इंडिव्हिज्युअल डिसिजन घ्यावं लागेल सर. आता काय होतं आपल्या चॅनलला मी थोडं कमेंट वाचत होतो मागच्या व्हिडिओच्या, तर ग्रामीण भागातले बरेचसे विद्यार्थी काही पालक जोडले गेलेत, तर ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची त्यांसाठी तुमचा काय मेसेज आहे, पर्टिक्युलर ग्रामीण भागातून जे विद्यार्थी येतात त्यांसाठी? येस सर,
ग्रामीण भागातून जे विद्यार्थी येतात सर, मला वाटतं आय थिंक त्यांची 10वी-12वी जर स्ट्रॉंग असेल तर त्यांनी विदाऊट एनी म्हणजे काय विचार जास्त न करता ते येऊ शकतात. परंतु जर फायनान्शियल बॅकिंग नसेल, त्यांचं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग नसेल, तर मला वाटतं प्लॅन बी पण रेडी ठेवायला पाहिजे त्यांनी. आणि अजून म्हटलं तर सर मला वाटतं की जे गावाकडून येतात त्यांना खूप अशा वेगळं म्हणजे कल्पना असतात की एमपीएससीत असं होतं तसं होतं किंवा वशिला चालतो. बरेच जणांचं असं असतं की एमपीएससीत पैसे द्यावे लागतात. येस, तसं काही नाहीये. तुम्ही डेडिकेटेडली हार्ड वर्क करा, डिसिप्लिन ठेवा. थोडं कुठं स्मार्टनेस लागतोच आपल्याला. काही हे लॉजिक तयार करायचे असतील किंवा काहीतरी तयार करत असेल, काही अवघड गोष्टी लक्षात ठेवायला ट्रिक्स बनवतो. ट्रिक्स जे लागत असेल तर ते तर स्मार्टनेस लागेल. पण हार्डवर्क मला वाटतं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये तर हार्डवर्क सगळ्यात महत्वाचं होतं. कारण फॅक्ट्स तुम्ही लॉजिकली नाही, तुम्हाला करावंच लागतं आणि मेहनत घ्यावीच लागते. तर मला वाटतं ग्रामीण भागातले उलट मेहनतीच असतात. म्हणजे असं जनरलाइज करत नाही, पण जे बॅकग्राऊंड मधून येतात येस सर, तर मानसिक तयारी असते त्यांची, स्ट्रॉंग विल पॉवर असते. एखादं हे जरी झालं, चुकून रिझल्ट गेला तरी स्ट्रॉंग विल पॉवर असते आणि हार्डवर्क करण्याची तयारी असते त्यांची सर. मला वाटतं नक्कीच त्यांना फायदा होईल जर त्यांनी फुल फ्लेज तयार केली तर. तुम्ही एक जो विषय काढला होता की बऱ्याच जणांचा जो एक एमपीएससी बद्दल आणि बऱ्याच लोकांचा आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बद्दल बरीच भीती आहे एक मनामध्ये. आता तुम्ही युपीएससीचा मेन्स पण दिलेली आहे, थोडी तयारी पण केली आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी तुमचं काय सांगणार आहे सर? मला वाटतं की जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न करणार आहेत आता विद्यार्थी, तर त्यांनी जास्त म्हणजे हे व्हायला नाही पाहिजे की अरे कसं लिहू मी एवढे पेपर मोठे, असं काय. एक म्हणजे स्मॉल स्टेप घ्यावी लागणार आहे. मला पण सर स्वतः इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आलं होतं, हिस्ट्री वगैरे इकॉनॉमिक्स काहीच गंध नव्हता. तर तिथं बेसिक स्ट्रक्चर म्हणजे बेसिक त्याचे डेफिनेशन काय त्याच्यापासून सुरुवात केली होती. आणि पेपर रिडिंग मला वाटतं सर खूप इम्पॉर्टंट आहे डिस्क्रिप्टिव्ह. म्हणजे जरी डायरेक्ट इम्पॅक्ट नसेल तर इनडायरेक्ट इम्पॅक्ट भरपूर आहे. कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्वतःचे ओपिनियन तयार करण्यात नक्कीच फायदा होतो पेपर रिडिंगचा. आणि पॉडकास्ट आता नवीन सर सोशल मीडिया मला काय वाटते पॉडकास्ट असतील चांगल्या लोकांचे, नंदन निलेखानी जे येस सर असे लोक जे आहेत आयटी मधले किंवा जे स्ट्रॉंग विल पॉवर आणि जसे की स्पर्धा परीक्षेमध्ये भरपूर चांगले गायडन्स आता मिळत आहे, तर फ्रीली अवेलेबल आहे. तर नक्कीच उपयोग करून एक होलिस्टिक प्रिपरेशन स्टेप बाय स्टेप जाऊन आपण नक्कीच डिस्क्रिप्टिव्ह पण तोडू शकतो सर, असं मला वाटतं. आणि तेच तुम्ही होलिस्टिक म्हणले ना, आता याच पद्धतीने आपण निर्माण इंटिग्रेटेड फाउंडेशन बॅच लॉन्च करतोय. त्यामध्ये डे 1 पासून आपण इंटरव्ह्यू पण इंटिग्रेट करतोय. इंटरव्ह्यूचा माझा असा अनुभव आहे, आता एवढे मॉक घेतल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना बेसिक गोष्टी पण नाहीच लक्षात येत. आणि एकदम साधा प्रश्न म्हणजे मृदा आणि मातीमध्ये काय फरक आहे, अभ्यास आणि वाचन मध्ये काय फरक आहे. आम्ही आता फॉरेस्ट इंटरव्ह्यूला विचारलेला प्रश्न होता की एमपीएससी मध्ये विद्यार्थी का नाही म्हणत, उमेदवार का म्हणतात. एवढ्या छोट्या गोष्टी पण विद्यार्थ्यांच्या नाही लक्षात येत. तर इंटरव्ह्यूची तयारी आपण निर्माणमध्ये पण करून घेतोय. तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ दिलात, सेलिब्रेशनचा टाइम असतो खरा तर या सगळ्या गोष्टींमधून. तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे काही तुम्ही गायडन्स केलं त्यासाठी पण आभार. आणि परत तुमचं खूप खूप एकदा अभिनंदन आणि कौतुक की रँक 5 ह्या सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे तुम्ही सिलेक्शन होतं, कधी अधिकारी पण होतो आपण, पण एवढा चांगला रँक मिळवणं हे खरंच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. परत तुम्हाला मी तेच सांगेल, चला चालत राहूया, एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक एमपीएससी प्रिपरेशन सिम्पल विथ एमपीएससी मेड सिम्पल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.